भाजी आपली खूपच छान झालेली आहे। आज आपण करणार आहे काळ्या मसाल्यातलं चिकन पाट्यावर वाटून छान अशी भाजी करणार आहे याची। 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेले। चिकन करण्यासाठी 2 कांदे घेतलेले, अर्धी वाटी छोटी खोबऱ्याची घेतलेली। चिकन करण्यासाठी मसाला आपण करणार आहे त्यासाठी 2 कांदे घेतलेले अशी सोलून हे मी भाजून घेणार आहे आणि अर्धी खोबऱ्याची वाटी छोटी आणि कोथिंबीर। गरम मसाला वापरणार नाहीये म्हणून थोडासा कच्चा मसाला घेतलेला आहे। लसूण 2 टोमॅटो छोटे घेतलेले कट करून, अद्रक लसणाची पेस्ट हे आपल्याला लागणार आहे। सगळ्यात आधी आपण चिकन शिजण्यासाठी टाकणार आहे। 2 चमचे तेल घेऊ। तेल तापलेले आहे। आता 2 चमचे अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेऊ। पेस्ट छान परतून घ्यायची। एक कांदा चिरलेला आहे बारीक तो टाकून घेऊ। कांदा परतून घ्यायचा सोनेरी रंगावर, जास्त काळा करायचा नाहीये। कांदा परतत आलाय, आता त्यात आपण हळद टाकून घेऊ। 1 चमचा, छोटा 1 चमचा टाकलेला आहे। 1 चमचा धना पावडर, हे छान फ्राय करून घेऊ। चिकन आता आपण यात टाकून घेऊ। चिकन 1-2 मिनिटं यात कांद्यामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आणि गरम पाणी आल्यानंतर आपण टाकायचं। चिकन टाकल्या टाकल्या पाणी टाकायचं नाही, छान 2 मिनिटं फ्राय झाल्यानंतरच पाणी यात वापरायचं। 1 चमचा मीठ टाकून घेऊ। एक 2 मिनिटं झालेली आहे, चिकन छान फ्राय होते। आता यात आपण गरम पाणी टाकून घ्यायचं। असं केल्यामुळे चिकन रबरासारखं होत नाही, 2 मिनिटं फ्राय करायचंच। आता यात पाणी टाकून घेऊ आपण, आपल्याला जेवढी याची ग्रेव्ही करायची, याचा रसा करायचा आहे पिवळा रसा, तेवढं आपण पाणी टाकून घेऊ। आता एक 5 ते 10 मिनिटं आपण मोठ्या गॅसवरच शिजवून घेऊ चिकन। मसाला करण्यासाठी आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे, तो मी याच्यामध्ये लावून भाजून घेणार आहे। कांदा आणि खोबरं छान काळं करून घ्यायचं, कांदा आणि खोबरं, म्हणजे मसाल्याचा कलर पण आपला छान येतो। कांदा आणि खोबरं आपलं छान भाजून झालेलं आहे। मस्त असं काळं करून घ्यायचं, छान असं काळं करून घ्यायचं, म्हणजे मसाल्याचा कलर पण छान येतो आणि मसालाही छान होतो। आता हे आपण काढून घेऊ। मसाला आता आपण हा वाटून घेऊ।
यातच टाकून घेऊ कच्चा मसाला. आता अद्रक पण यातच टाकून घेऊ आणि लसूण. यातच आता टोमॅटो टाकून घेऊ. यातच आता कोथिंबीर टाकून घेऊ. पाणी टाकून हे वाटून घ्यायचं म्हणजे छान वाटलं. मसाला आपला छान वाटून झालाय. मसाला छान वाटून झालाय. आता आपण याची भाजी करून घेऊ. एक 7-8 मिनिटं आपण भाजी शिजवून घेतली. चिकन छान शिजलेले. आता आपण हे काढून घेऊ. यातच आता आपल्याला भाजीसाठी तेल घ्यायचंय. एक 4-5 चमचे. तेल तापलेले. आता वाटलेला मसाला टाकून घेऊ. मसाला छान तेलामध्ये फ्राय करून घेऊ. मसाल्यात टाकून घेऊ एक पाव चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा काळा मसाला. मसाले आता छान फ्राय करून घ्यायचे. आपण शिजताना मीठ टाकले, मग त्याच्या अंदाजाने त्यात मीठ टाकून घ्यायचे. मी 1 चमचा मीठ टाकणार आहे. मसाला छान फ्राय झालेला आहे. आता आपण त्यात चिकन टाकून घेऊ. चिकन छान मिक्स करून घ्यायचं. जर यात पाणी लागलं तर गरम पाणीच वापरायचं, म्हणजे तेल छान येतं भाजीला. एक अर्धा ग्लास मी गरम पाणी टाकून घेणार आहे. 2-3 मिनिटं आपण बारीक गॅसवर भाजी छान शिजवून घेऊ. 1-2 ते 3 मिनिटं झाले. भाजी छान उकळते. भाजी आपली खूपच छान झालेली आहे. तुम्ही पण असा मसाला करून अशी भाजी नक्की करून बघा, खूपच छान लागते. वाटून मसाला टाकल्यामुळे याची चव पण खूप छान लागते. कांदा आणि खोबरं आपण भाजून घेतले, त्याच्यामुळे खूप टेस्टी होती अशी भाजी. तुम्ही पण अशी नक्की करून बघा आणि मला ही भाजी कशी झाली आहे ते कमेंट करून नक्की सांगा.